चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी पद्यपाठ क्रमांक 12 भरतवाक्य या कवितेचा अभ्यास करणार आहेत. कवी आहेत मोरोपंत. कार्यकाल 1729 ते 1794. तत्पूर्वी दत्ता कौलगे परिपूर्ण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी व्हिडिओ नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल या आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मोरोपंत हे पंडित कवी. मराठी साहित्यामध्ये त्यांची विपुल रचना आहेत. 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. आर्यभारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत. तसेच संस्कृतमध्येही त्यांनी काव्यरचना केलेली आहेत. त्यांचे कविवरे मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये त्यांचे ग्रंथ समग्र केलेले आहेत. तर मोरोपंत यांनी भरतवाक्यामध्ये आपल्याला नेहमी सज्जन माणसाने संगतीमध्ये कसं राहायचं, चांगल्या विचारानं कसं राहायचं असा मोलाचा संदेश त्यांनी या कवितेतून दिलेला आहे. म्हणजे सज्जन माणसाच्या सहवासामध्ये माणसाने राहायचं आहे, सुवाचनाच्या विचारांनी वागायचं आहे, खोटा अभिमान न बाळगता, मोहाला बळी न पडता काय करायचं आहे, सत्कर्माचा भक्तिमार्गाचा अवलंबन करून आपलं जीवन सार्थकी करायचं आहे. हा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या या भरतवाक्य यातून दिलेला आहे. ही कविता केकावली या प्रसिद्ध काव्यरचनातून त्यांनी घेतलेली आहे. तर भरतवाक्य म्हणजे काय, तर नाटकातील शेवटचं वाक्य असा हा भरतवाक्य या शब्दाचा अर्थ आहे. जाता जाता एक संदेश दिला जातो आणि तो संदेश मोरोपंत यांनी केकावलीमधील भरतवाक्य या कवितेमधून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यासमोर मांडलेला आहे. तर सत्कर्मात व सज्जनाच्या सहवासात राहण्याची शिकवण या पदरचनेतून आपल्याला दिले. तर आपण पाहूया पहिल्या कडव्यामध्ये मोरोपंत यांनी काय सांगितले. तर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वात नाव, संदग्र कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन बहुचरित्री जडो. तर काय सांगितले आहे, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये चारित्र्य संपन्न होण्यासाठी मोरोपंत यांनी आपल्याला मोलाचा संदेश दिलेला आहे. नेहमी सज्जन माणसाची मैत्री करायला सांगितले. आपले जे जोडीदार असतील, मित्र असतील, मैत्रीण असतील, काय करायचं, नेहमी चांगले विचार असणाऱ्याचे आपल्याला संगत करायचे. अलीकडच्या काळामध्ये खूपच या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगतीमुळे माणूस आता पूर्णपणे बिघडत चाललेला आहे आणि आपलं जीवन व्यर्थ करायला चाललेलं आहे. म्हणून कवीन काय सांगितले, तर आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला संगत आपली चांगली असली पाहिजे. नसते संगत असून चांगली नाही तर आपल्या कानावर चांगले विचार देखील पडलं पाहिजे. म्हणजे संतांच्या माणसाच्या जर सहवासात आपण राहिलो तर संतांचे कीर्तन असेल, प्रवचन असेल, हरिवचन असेल, अभंग असतील, यांचे विचार आपल्या कानावर पडतील आणि आपली काय होईल, आपण शुद्ध होईल, आपलं आचरण शुद्ध होईल आणि आपल्या कानावर चांगले विचार पडल्यामुळं आपलं वर्तन असेल, वागणूक असेल, आचरण असेल, हे काय होणार आहे, चांगलं राहणार आहे. आणि कलंक मतीत झडो म्हणजे आपल्या बुद्धीला लागलेला वाईट विचारांचा डाग काय करायचा, आपल्याला झाडून टाकायचा आहे. जसं आपलं घर आपण सकाळी उठल्यावर काय असतं, घाण असतं, पण झाडूच्या साहाय्याने आपण तो झाडतो आणि ते घर स्वच्छ करतो आणि मन प्रसन्न होतं. तसंच आपल्या बुद्धीमध्ये असणारा जो कलंक डाग आहे तो आपल्याला काय करायचा आहे, झाडायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. बुद्धी आपली शुद्ध करायची आहे आणि शुद्ध करून काय करायचं आहे, तर आपल्या अंतर्मनामध्ये असणारे जे 8 विषय आहेत, ते 8 विषय म्हणजे कुठले, काम, क्रोध, मद, मत्सर, चिंता, संशय, लोभ, अभिमान, हे जे विषय आहेत आपल्या अंतर्मनामध्ये, हे विषयाशी आपल्याला दूर राहायचं आहे. हेच विषय काय करतात, आपल्याला क्षणादामध्ये आपलं होत्याचं नव्हतं करतात. म्हणून ह्या विषयाला आपल्याला दूर ठेवायला सांगितलेलं आहे. पुढं काय सांगितलं, संदग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भविचरित्री जडो. जसं भुंगा जसा कमळात अडकतो, सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने तिथून हटत नाही, जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो. काय सांगितलं, कमळाचा सुगंध घेत तो कमळाच्या मध कानामध्ये जाऊन बसतो आणि सुगंध घेत
परंतु ज्या वेळेला कमळापासून तो दूर झाला की तो काय करतो, दुःखी होतो, त्याला वेदना होतात, तो रडतो. त्याचप्रमाणे काय सांगितलं, कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणेच काय केले बघा, मन सज्जनाच्या पायी गुंतो. ज्या ज्या वेळेला तुम्ही भुंग्याप्रमाणे, जसं भुंगा सुगंध मध घेण्यासाठी कमळाच्या फुलाच्या मध्यभागामध्ये जाऊन बसतो, तसंच सज्जन माणसाने पण काय करायचं आहे, संतांच्या संगतीत असणाऱ्या माणसाच्या चरणापाशी, संतांच्या चरणाच्या पायापाशी जाऊन रमायचं आहे. आपले मन भक्तिमार्गात, बहुचरित्रात, परमार्थामध्ये आपल्याला घालवायचं आहे. तिथं परमार्थामध्ये आपलं मन ठेवायचं आहे. खालच्या काळामध्ये काय सांगितलं बघा, न निश्चय कधी डळो, कुंजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सुदुक्त मार्गी वळो. आता बघा, आपण जीवनामध्ये अनेक निर्णय घेत असतो आणि परिस्थितीनुसार बदलत असतो, परंतु मोरोपंत यांनी काय सांगितले आहे, तर आपण जो निश्चय केला आहे तो आपला दुर्निश्चय आहे. तो आपण कधीही काय करा, कितीही परिस्थिती आपल्यासमोर वाट आली तरी आपण ते ढळू द्यायचा नाही. दृढ निर्धार कधीही आपण ढळू द्यायचा नाही. कुंजन विघ्न बाधा, कुंजन म्हणजे काय, तर वाईट माणूस, विघ्न म्हणजे आपल्या येणाऱ्या अडचणी. तर आपण जीवन जगत असताना आपली प्रगती होत असेल तर आपल्या वाईटावर अनेक माणसं असतात. जसं आपण काम करत असताना जर मांजर आडवं गेलं तर म्हणतो, मांजर आडवं गेलं, वाईट झालं, चांगलं काम होत नाही. तसंच असल्या मांजरासारखेच माणसं पण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काम करत असताना भेटत असतात. म्हणून अशा वाईट वागणाऱ्या माणसापासून आपल्याला काय करायचं आहे, दूर राहायला सांगितलेलं आहे. न चित्त भसनी चळो, मती सुदगन मिळो. आणि त्यांच्या येणाऱ्या अडचणीमध्ये काय करायचे, बाधा आपल्याला कधी होऊ द्यायची नाही. परमेश्वराचे नामस्मरण करत मन आपलं कधीही विचलित करायचं नाही. न चित्ती भसनी जळो म्हणजे आपलं मन फक्त भजन कीर्तन, चांगले आचार विचार याच्यामध्येच गुंतलं पाहिजे. अशा ह्याच्यापासून आपलं मन कधीही विचलू द्यायचं नाही. सतत परमेश्वराचे नामस्मरण करत काय करायचं आहे, आपलं मन घालवायचं आहे, जेणेकरून आपलं येणारं जीवन काय होणार आहे, येणाऱ्या अडचणी आपल्या दूर होणार आहेत. चांगला मार्ग असण्यासाठी बुद्धीला वळण लागलं पाहिजे. जर आपला आचार विचार चांगला असेल तर आपलं आचरण देखील कसं असतं, चांगलं असतं. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या बुद्धीला चांगलं वळण लागलं पाहिजे. स्वतःचे स्वत्व हृदयाला कळू दे, दुराभिमान सारा गळो. आणि आपल्या अंतर्मनामध्ये असणारे विचार आपल्या हृदयाला कळलं पाहिजे. आणि खोटा अभिमान असेल, गर्विष्ठपणा असेल, दुराभिमान असेल, तो काय करायचा आहे, गळून गेला पाहिजे. खोटा अभिमान बाळगत बसत नाही. एखादी गोष्ट नाही तुमच्याकडं तर ती तुम्ही काय करायचे, त्याचा उगाच आहे असं मानून गर्विष्ठपणा करत बसायचं नाही. पुन्हा मन हे मळो. आणि एकदा तर शुद्ध झालं मन, एकदा तर शुद्ध झाली बुद्धी, तर पुन्हा काय करायचं आहे, पुन्हा वाईट विचारांनी घाण करायचं नाही. आपलं मन एकदा शुद्ध झालं की पुन्हा मळू द्यायचं नाही. आणि आत्मज्ञानाने सर्व अनिष्ट दुरीत भस्मनात होऊन गेले पाहिजे. आणि अंतर असणाऱ्या ज्ञानानं तुमचे वाईट विचार, कृत्य हे काय केले पाहिजे, जळून गेलं पाहिजे. शेवटच्या काळामध्ये काय सांगितले आहेत, मुखी हरी वसो तुझी कुशल धामना मावली, क्षणात पुरवली जी सकल कामना मावली. बघा काय सांगितलं, ए देवा, सतत सदैव ज्या ज्या वेळेला मी निवांत आहे त्या त्या वेळेला तुझं नाम सदैव माझ्या मुखामध्ये राहू दे. सदैव तुझं नाम, परमेश्वराचं नाव माझ्या मुखामध्ये राहू दे. माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल पावन हो. सतत नामस्मरण करून माझं शरीर, माझं ध्येय, माझं चित्त, मन सद्गुरूच्या चरणी पावन हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या काय होणार आहेत, सर्व इच्छा तत्काळ काय होणार आहेत, तत्काळ पूर्ण होणार आहेत. क्षणात पुरवलेली सकल कामना मावली.
आणि ज्या ज्या वेळेला मी तुझं नामस्मरण करील आणि ते नामस्मरण काय होणार आहे, मला पुढं तारणार आहे. येणाऱ्या अडचणी, वाईट माणसं असतील, दृष्ट माणसं असतील, याच्यापासून मला वाचवणार आहे. आणि माझ्या मनामध्ये येणारे सर्व इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या तत्काळ काय होणार आहेत, या नामस्मरणाने माझ्या पुरवल्या जाणार आहेत. कृपा करीशी तू जगत्रया निवास दासावरी, तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. तिन्ही जगात म्हणजे 3 जग आता अस्तित्वात आहेत, त्यामध्ये स्वर्गलोक, इहलोक आणि पाताळलोक. या तिन्ही जगामध्ये राहणाऱ्या भक्तावर कृपावंत होतोस. देवाला काय सांगितलं, या तिन्ही जगामध्ये राहणारे जे माणसं आहेत, भक्त आहेत, याच्यावर तुझी काय आहे, या दासावर तुझी कृपा आहे. तशी कृपा काय करायची आहे, तुझ्या आश्रयाला आलेल्या, तुझं नामस्मरण करणाऱ्या, तुझ्या चरणी मन लावणाऱ्या, चित्त लावणाऱ्या, शरण आलेल्या भक्तावर तुझी कृपा काय करायची आहे, तशीच पुढं ठेवायची आहे. म्हणजे अशा प्रकारे 3 कडव्यामध्ये मोरोपंत यांनी आपल्याला जीवन जगत असताना मोलाचा संदेश दिलेला आहे. माणसाने चरित्र संपन्न होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्याला या भरतवाक्य या कवितेतून त्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारे आपली एक छोटीशी कविता संपलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.